शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी आपण जी अलिबाग दर्शन ही सहल आयोजित केलेली होती। तर दिवसभराचं आयोजन झाल्यानंतर आपण संध्याकाळी एका रिसॉर्टला इथे जी जेवणाची सोय केलेली आहे ते म्हणजे राजू दादास चुणेकर। तर सर्वांना सांगू इच्छिते मी, हे जे आहेत या आहेत आरती चुणेकर, या आपल्या वावळोली आश्रमशाळेच्या जुन्या विद्यार्थिनी आणि त्या म्हणजे खास गुरव सर आणि गुरव मॅडम यांच्या विद्यार्थिनी आहेत। हे आहेत त्यांचे मिस्टर। तर या दोघांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आजचं इथे जेवण दिलेलं आहे। मला फक्त एवढंच सांगायचं आहे की कृती हवी बडबड नको, असं जे दादासाहेब लिमे यांचं वाक्य आहे त्याचा पुरेपूर पालन त्यांनी इथे केलेलं आहे। आज आनंद होत आहे आम्हाला की त्यांचं हे इथे वैभव, हे व्यवसाय त्यांनी हा जो सुरू केलेला आहे तो केवळ आम्ही स्वतःही इथे पाहिलेला आहे आणि त्यांची इच्छा आहे की गुरव सरांनी सुद्धा त्यांची ही झालेली प्रगती पाहावी। तर खूप छान आज आमचं इथे जेवणाचा जो आस्वाद घेतलेला आहे, सर्व विद्यार्थ्यांना जेवणाची सोय केलेली आहे ती अतिशय उत्तमरित्या म्हणजे उत्तम क्वालिटीचं जेवण त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे। त्यांनी आपल्या जुन्या शाळेची आठवण ठेवलेली आहे आणि माझ्या शाळेतले विद्यार्थी येणार आहेत, माझ्या सरांनी घडवलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना मी आज इथे जेवू घालणार आहे, याचा आनंद आम्ही आल्यापासून त्यांच्या चेहऱ्यावर पाहतोय की। आणि त्यांच्या मिस्टरांचं सुद्धा इथे धन्यवाद म्हणेल की आपल्या पत्नीला त्यांनी सुद्धा इथे खूप छान सपोर्ट केलेला आहे की तिच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी आणि समवेत आलेला संपूर्ण स्टाफ या सर्वांसाठी त्यांनी आजच्या जेवणाचं इथे प्रयोजन केलेलं आहे। त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचणं शक्य झालेलं आहे त्या म्हणजेच आमच्या रोशनी मॅडमच्या नणंदबाई आहेत, त्यांच्यामार्फत आम्हाला हा इथला क्ल्यू मिळाला आणि त्यामुळे आज आम्हाला हे शक्य झालेलं आहे, हा जेवणाचा जो आस्वाद घेता आला। त्यामुळे खरंच मॅडम तुमचंही धन्यवाद आणि आरतीताई तुमचं तर खूपच धन्यवाद की आमच्या एवढ्या कमी कालावधीमध्ये आम्ही म्हणजे मुलांना खूप छान तुम्ही इथे जेवणाची सोय केलीत आणि आपल्या शाळेची आठवण ठेवलीत, याबद्दल आम्ही शतशः तुमचे ऋणी आहोत आणि पुन्हा एकदा शाळेकडून तुमचे खूप खूप आभार।